होणार यामध्ये शंका नाही। बघत पुढची बातमी। अण्णा साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांना राष्ट्रवादीने सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमधून उमेदवारी दिली आहे। हा मतदारसंघ प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांचा आहे आणि रमेश कदम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे यांनी। मोहोळमध्ये तुम्ही येऊन उमेदवारी दाखल करताय, काय नेमकी समोर कामं तुमच्या असणार आहेत? कारण मोहोळ हा आधीपासूनच काही अविकसित भाग राहिलेला होता। मोहोळ हा विधानसभा मतदारसंघ सन्मान्य राजन मालक असतील, मनोहरभाऊ डोंगरे असतील, या ठिकाणचे विद्यमान आमदार लक्ष्मणराव ढोबळे सर असतील, यांनी अनेक विकासाची कामं या मतदारसंघामध्ये केले। निश्चितपणे हा मतदारसंघ अतिशय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांना मानणारा मतदारसंघ आहे। हा मतदारसंघ कुठल्याही व्यक्तीवर प्रेम करणारा मतदारसंघ नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रचंड निष्ठा आणि विश्वास ठेवणारा हा मतदारसंघ आहे। मला सांगा की काही ठिकाणी चर्चा अशी मतदारसंघात होती की तुम्ही बारामतीवरून मोहोळला निवडणूक लढवायला आलात, तर हा विश्वास तुम्ही कसा घेणार आहात? आणि दुसरीकडे आघाडीत म्हणून जी पूर्वी मतं मिळत होती, आता तुम्हाला दोन वेगवेगळे पक्ष आमने सामने असणार आहेत, काँग्रेस असेल आणि बाकी इतर पक्ष असतील। नाही, या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी सांगितलं, याच्यामध्ये चौरंगी लढत होऊ दे, पंचरंगी लढत होऊ दे, या आणखीन 10 रंगी लढत होऊ दे, या ठिकाणची जनता ही व्यक्तीला नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांवर अतिशय मोठा विश्वास ठेवणारी जनता आहे। मोहोळमध्ये जे शेटपळ आहे ते माझं आजोळ आहे, माझ्या वडिलांच्या मातोश्रींचं हे गाव आहे, माझी काकी या गावची आहे, माझी मामी या गावची आहे। या गावाशी माझे वेगळ्या पद्धतीचे प्रेमाचे ऋणाचे संबंध आहेत। शुभेच्छा तुम्हाला रमेश भाऊ आणि पुढच्या सगळ्या कामाला। धन्यवाद, थँक्यू। व्हिडिओ संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, मोहोळ। आपल्याला इतरही घडामोडी बघायच्या आहेत, पण महाराष्ट्र नामामध्ये इथे एक ब्रेक घेऊयात। पहा फक्त IBN लोकमत।